नमस्कार. मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज तुम्हाला एक मस्तपैकी भाजी दाखवते. त्यासाठी ना इथे वांगी मी अशी उभी चिरून घेतली आहेत. आता हिवाळा चालू झाल्यापासून भाज्या इतक्या छान येतात, फ्रेश अगदी. आणि आता आपण जशी वांगी कापलेत तशीच बटाटे पण कापून घ्यायचे. मी इथे 4 वांगी आणि 3 बटाटे घेतले. तसेच कांदे मी 3 घेतलेत. आणि या भाजीसाठी जरा कांदा जास्तीचाच घ्यायचा, तर ती भाजी खूप छान लागते. मी इथे आता कांदाही मस्त बारीक करून घेते आणि एक साईडला आपली कढई तापत ठेवले. तर आपल्याला कांदा, बटाटा आणि वांग्याची भाजी बनवायची आहे. इथे मी तेल घालून घेतलंय आणि आपण जो कांदा बारीक केलाय तो यात घालून घेणार आहोत. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवायचा आहे. आता मी यात मीठही घालून घेतलंय, म्हणजे आपला कांदा छान लवकर परतला जाईल. पूर्ण असा छान गुलाबी रंगावर आला की मगच आपण वांग आणि बटाटा घालून घ्यायचे. आता हे पुन्हा व्यवस्थित सगळं परतवायच्या आधी आपण त्यावरच मसाले घालायचे. म्हणजे मी इथे लाल मिरची पावडर घेतली आहे, त्यावर धणे पावडर घातली आहे, अगदी 2 चमचे धणे पावडर, हळद, हिंग आणि काळा मसाला. काळा मसाला जरा जास्तीचा घालायचा, 1-2-3 चमचे तरी घालून घ्यायचा. आणि वरती थोडासा गूळ घालायचा आहे. गूळ नक्की घाला, कारण गुळामुळे एक छान टेस्ट येते या भाजीला. आणि हे अशी छान परतवून घेऊन त्यामध्ये गरम पाणी घालायचं वरनं आणि झाकण ठेवायचं. आता ही भाजी आपल्याला शिजेपर्यंत झाकण ठेवायचं. नंतर झाकण काढून ती तेल सुटेपर्यंत परतवत राहायचं. हे पहा, छान ह्याला असं तेल सुटायला लागलं की आपली भाजी खायला तयार. तर मी एक साईडला नाचणीच्या भाकऱ्या पण करून घेतल्या. मला काय फार खूप छान अशा भाकऱ्या येत नाही, पण मी छोट्या छोट्या भाकऱ्या करते. आणि म्हणजे गरम गरम घरात सगळे असले तरच मी गरम गरम भाकरी करून सर्वांना खाऊ घालते. तर आजची आपली डिश कशी वाटली सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आता उद्या भेटूया आपण पुन्हा नवीन भागामध्ये. तोपर्यंत इथेच थांबते. या जेवायला. एन्जॉय.